राष्ट्राय स्वाहा. नमस्कार, मी शरद बोंक्षे. राष्ट्राय स्वाहामध्ये आपलं स्वागत. असत्यमेव जयते अभिजित जोग यांच्या पुस्तकातला पुढचा भाग, इस्लामचा प्रसार आणि प्रचार कसा कसा होत गेला, कसा मुसलमानांनी संपूर्ण जग जवळजवळ 50-55 देश कसे पादाक्रांत केले, त्याचा इतिहास आपण सध्या बघतो आहोत. आता त्यांची मोहीम इराककडे वळली. मदिनापासून रणरणत्या वाळवंटातून सतत 20 दिवसांच्या घोडदौडीनंतर इराकचं दर्शन होतं. टायग्रीस आणि युफ्रेटिस या नद्यांमुळे सुपीक झालेला हा प्रदेश म्हणजे अनेक प्राचीन संस्कृतीचं उगमस्थान. मुस्लिम आक्रमणाच्या आधी 400 वर्षांपासून हा प्रदेश ससानियन साम्राज्याचा भाग होता. इराणमधील पारशी लोकांचे साम्राज्य त्या काळी जगातील एक अत्यंत सामर्थ्यशाली साम्राज्य होतं. राज्यकर्त्यांचा धर्म पारशी असला तरी इराकमधील बहुतेक लोक ख्रिश्चन आणि थोडेफार ज्यू होते. राज्यकर्ते व अमीर उमराव जरी पर्शियन भाषा बोलत असले तरी सर्वसामान्य लोक अरामिक अशा नावाची भाषा बोलत असत. इराकवरील स्वारीसाठी इसवी सन 634 मध्ये खलिफा उमरनं अबू उबैदच्या नेतृत्वाखाली 5000चं सैन्य रवाना केलं आणि अवघ्या सन 637 मध्ये अवघ्या 12,000 सैन्यासह इराकवर चढाई करणाऱ्या या सैन्याची कादिसिया इथे त्यांच्यापेक्षा संख्येनं खूप मोठ्या असलेल्या पर्शियन सैन्याशी गाठ पडली. इथे अरब सैन्यानं मिळवलेला विजय इस्लामच्या इतिहासामधला एक अत्यंत मैलाचा दगड मानला जातो. इसवी सन 640 मध्ये अवघ्या 3 वर्षात संपूर्ण इराक अरबांच्या अधिपत्याखाली आला. मग त्यांचा मोर्चा वळला इजिप्तकडे. इजिप्त हा एक अरब देश आणि इस्लामिक संस्कृतीचं प्रमुख केंद्र आज मानला जातो. अलेक्झांडरचे वंशज असलेल्या टॉलेमी आणि रोमन साम्राज्याची इथे सत्ता होती. इथला प्रमुख धर्म ख्रिश्चन तर भाषा ग्रीक होती. अरबांचा सेनापती उम्र अल अस याने येमेनी टोळीवाल्यांना घेऊन इजिप्तकडे कूच केली. इजिप्तला पोहोचल्यावर त्याला झुबैर उल अव्वाम याच्या नेतृत्वाखालील एक तुकडी येऊन मिळाली. आता त्यांची संख्या 12,000 इतकी होती. या सैन्यानं अवघ्या 2 वर्षात संपूर्ण इजिप्त पादाक्रांत केलं. शेकडो वर्षांपासून राज्य करणारी जगातली ही 2 बलवान साम्राज्य 2 ते 4 वर्षात दाती तृण धरतात आणि संपूर्ण इस्लामिक राष्ट्र बनतात. अद्भुत आहे. हे सगळं हा इतिहास मी सांगण्याचं कारण असं आहे की इतक्या थोड्या वर्षात एवढी मोठी मोठी साम्राज्य इस्लामिक झाली, पण भारत आजही झालेला नाही. आणि तरी सुद्धा भारतामध्ये मात्र इतिहासामध्ये आपल्याला आम्ही सदैव पराभूत आहोत असं शिकवलं जातं. आता पुढचं स्टेप, इराण. इराण म्हणजे प्राचीन बलवान पर्शियन साम्राज्याचं आणि संस्कृतीचं माहेरघर. इथे अरबांच्या 30,000 सैन्याचा सामना होता. इसवी सन 642 ते 650 फक्त 8 वर्षात संपूर्ण इराण मुस्लिम अंमलाखाली आला. 5 वर्ष, 8 वर्ष, 20 वर्ष, 10 वर्ष एवढ्या अल्पावधीमध्ये ही मोठी मोठी साम्राज्य इस्लामिक झाली. आता पुढे उत्तर आफ्रिका, मध्य आशिया, स्पेन आणि पोर्तुगाल इकडं इस्लामचा मोर्चा वळला. उत्तर आफ्रिकेमधील मोरोक्को, अल्जेरिया, लिबिया हा प्रदेश रोमन साम्राज्याचा अत्यंत समृद्ध भाग मानला जात असे. हा प्रदेशही मुख्यतः ख्रिश्चन धर्मीय होता. इसवी सन 647 मध्ये खलिफा उस्मानने अब्द अल्लाहच्या नेतृत्वाखाली 10,000चं सैन्य रवाना केलं. एक प्रदेश जिंकत संपूर्ण उत्तर आफ्रिकेवरती 708 पर्यंत इस्लामचा झेंडा लहरू लागला. पुढे कुझागस्तान, उझबेकिस्तान, ताजिकिस्तान, किर्गिस्तान असे सगळे प्रदेश जिंकत 751 मध्ये संपूर्ण प्रदेश जिंकून घेतला. स्पेन, पोर्तुगालवरील चढाई देखील झंझावाती ठरली.
जिब्राल्टरची खाडी ओलांडून मुस्लिम सैन्य 711 मध्ये युरोपच्या भूमीवर पाऊल ठेवलं आणि इसवी सन 716 पर्यंत हा संपूर्ण प्रदेश इस्लामिक अंमलाखाली आणला. 711 ते 716 5 वर्षात. अशा रीतीनं एकूण 632 ते 750 जेमतेम 125 वर्षात पश्चिमेकडं पोर्तुगल आणि पूर्वेकडं अफगाणिस्तानच्या सीमेपर्यंतचा प्रचंड भूप्रदेश अरबांच्या इस्लामिक टाचेखाली आलेला होता. पण 1100 वर्ष लढून सुद्धा भारत आजही 21व्या शतकात हिंदू बहुल आहे. काहीतरी लढले असतील ना आमची लोक. सदैव जर आम्ही पराभूतच झालो तर मग आमच्या बरोबर लढलेले शक आज कुठे आहेत, हुण आज कुठे आहेत, ग्रीक आज कुठे आहेत, मुसलमान आज कुठे आहेत. आमच्यावर राज्य करणारा औरंगजेबाचे वंशज आज कुठे आहेत. यांचे सगळ्यांची वंशजांची अवस्था काय आज. ताजमहाल बांधला, कुतुब मिनार बांधला, लाल किल्ला बांधला, ते आज पंक्चरची दुकान टाकून का बसले. छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज आजही ताठमानेने उभे आहेत. राणा प्रतापांचे वंशज उभे आहेत. राणा सांगाचे वंशज उभे आहेत. चंद्रगुप्त मौर्याचे पौरसचे वंशज आज उभे आहेत. बाजीराव पेशव्यांचे वंशज आज उभे आहेत. आम्हाला सातत्याने खोटा इतिहास शिकवला गेला. आम्ही म्हणजे फालतू, आम्ही म्हणजे मूर्ख, आम्ही म्हणजे शौर्यहीन, आम्ही म्हणजे दुबळे, असा सदैव न्यूनगंड आमच्या मनात निर्माण होईल अशा पद्धतीचं इतिहासाचं शिक्षण आम्हाला दिलं गेलं. म्हणून हे पुस्तक फार महत्वाचं आहे. असत्यमेव जयते म्हणून ही मालिका. भेटूया याच पुस्तकातल्या पुढच्या अशा अत्यंत महत्वाच्या भागांसाठी. धन्यवाद. राष्ट्राय स्वाहा.